मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू, शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसेच कपडे भाविकांनी परिधान करावेत, मंदिर प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय। रिक्षा आणि कॅबचे यामध्ये मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीती। राज्यातील साखर उत्पादन हे 50 लाख टनांवर, गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर अव्वल। टोरेस प्रकरणामध्ये आर्मेन आटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक, तर फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी आटाईननं मदत केल्याचा आरोप। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा नाही, प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीनं नष्ट, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन।